तर आज होता बुधवार, मार्केट मनीष नगरचा. त्यासाठी ती संध्याकाळी मार्केटला आली होती. पण त्या अगोदर सकाळी घरातली पटापट कामं वगैरे आटपून घेतली होती. इकडे भेंडीची भाजी आणि पोळी वगैरे करून सरू आणि मी छान जेवण वगैरे करून नंतर घेतलं होतं सरूला जपून द्यायसाठी. तितक्यामध्ये मला लक्षात आलं, तुम्हाला विचारायचं राहूनच गेलं होतं, तुमच्या मोबाईलमध्ये काही एक दिवस अगोदर अलर्ट झालेलं होतं का, सायरन वाजला होता का? माझ्या तर मोबाईलमध्ये झालं होतं. मला तर असं वाटलं होतं काही वेळासाठी की आता फुटते की काय तर मोबाईल, कारण गरमच इतका झाला आहे. कारण 9:05 चालू आहे, त्यामुळे खूप जास्त डिग्री टेम्परेचर झालं आहे. संध्याकाळी जायचं होतं मार्केटमध्ये, कारण दरवाजावर काही भाजीचं वगैरे घ्यायचं म्हटलं, पाहिजे तितकं काही फ्रेश राहत नाही आणि कॉस्टली पण खूप जास्त राहते. म्हणून इकडे आले होते मार्केटमध्ये. आता गेल्या मार्केटमध्ये मला एका दुकानामध्ये एंट्री केली मी. तसंच मला पाहून म्हणजे एक प्लेट पाहून खूप जास्त खुश झाली होती. कारण काही दिवसा अगोदर एक निंबू मी 20 रुपयाचं घेतलं होतं आणि आज मी एक प्लेट पूर्ण निंबू म्हणजे इतके सगळे निंबू मी 20 रुपयाचे घेतले होते. त्यामुळे खूप जास्त खुश होते. मग पाहिजे ते भाजीसुद्धा घेतलं होतं आणि गेल्या सरू आणि विरूला तिथे खाऊचं दुकान दिसलं होतं. त्यामुळे ते जास्त आकर्षित झाले होते त्या दुकानाकडे. त्यांनासुद्धा पाहिजे ते खाऊ घेऊन दिलेला होता. म्हणजे जास्त काही नाही, कारण त्यांना डॉक्टरांनी मनाई केली आहे जास्त काही म्हणजे एकदम तेलकट वगैरे खाण्यासाठी म्हणून. आणि मला मार्केटमध्ये असं काहीतरी दिसलं होतं. आता लोक बॅगा घेऊन जाताना गावाला जाताना दिसलं होतं, पण भाजीपाल्याला सुद्धा अशा ट्रॉलीच्या बॅगा आजकाल निघालेल्या आहे. नंतर फुलं वगैरे घेतले, कटहलसुद्धा घेतलं आणि घरी आल्याला मग इथे जेवण करायला बसली होती. अगोदर मी स्वयंपाक करून गेली होती, जिरा राईस आणि इकडे भाकरी वगैरे केल्या होत्या. आल्याला पटकन आमटी वगैरे केली मस्त गरमागरम आणि जेवण करायला घेतलं होतं. आणि नंतर जायचं होतं मला ATM मध्ये, कारण मला एका अकाउंटचं पेमेंट आलं आहे, कारण माझं प्रमोशन केलं मी, त्याचंच पेमेंट होतं. आता कोणतं आणि कशाचं आलं आणि किती आलं ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते. नंतर ATM मध्ये वगैरे गेली आणि असा आजचा दिवस